जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी, संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे। आज ऐकूया आठवण क्रमांक 222। साधनाने वासना सात्विक बनून नाश पावते। कर्नाटकामध्ये हुलकोटी नावाच्या गावी श्री महाराज एकदा गेले। तिथं एक वाईट धंदा करणारी स्त्री दर्शनास आली। श्री महाराजांना पाहून तिच्या मनात सात्विक भाव उत्पन्न झाला। ती म्हणाली, महाराज, मला नाम द्या, आपण सांगाल तशी मी वागेन। धंदा सोडून मालिणीचं काम करण्याचं आश्वासन तिच्याकडनं घेऊन श्री महाराजांनी तिला नाम दिलं। बरोबरच्या शास्त्रीबुवांना श्री महाराजांच्या कृतीबद्दल शंका आली। तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, शास्त्रीबुवा, मी शास्त्राला केव्हाही डावलणार नाही, पण शास्त्र माणसासाठी आहे, माणूस शास्त्रासाठी नाही। या बाईला आधी चांगल्या मार्गावर आणून मग शास्त्रनियम लावणं योग्य आहे। पापवासना कुणाच्या मनात येत नाही, पण त्या वासनेला बळी पडतो तो माणूस हीन बनतो। सर्वसाधारण माणूस विवेक वापरून कुकर्म घडू देत नाही। ज्याच्या मनात भगवंताबद्दलच वासना येतात तो चांगला माणूस होय। भगवंताच्या नामस्मरणानं हळूहळू वाईट वासना क्षीण होतात आणि भगवंत हवा असं वाटू लागतं। ते वाढत गेलं म्हणजे सत्वाची वाढ होते आणि अखेर वासना नष्ट पावते। ती बाई नंतर फुलं आणि फुलांचे हार विकण्याचा व्यवसाय करी, पण सतत नाम घेत राहिल्यानं तिची अवस्था एखाद्या साधकासारखी झाली। ही होती आठवण क्रमांक 222। आता ऐकूया आठवण क्रमांक 223। गुरु नको हे सांगायलाही गुरु लागतोच। श्री महाराजांचे एक शिष्य एका सुविद्य उद्योगपतीचे चिटणीस होते। एका प्रसिद्ध तत्वचिंतकाची व्याख्यानं ऐकण्यास दोघंही जात। एका व्याख्यानामध्ये वक्ता असं म्हणाला की आपणच आपला उद्धार करून घेतला पाहिजे। इथं गुरुची गरजच नाही, उपयोगही नाही। त्याचा परिणाम चिटणीसांच्या मनावर झाला। मनामध्ये गोंधळ निर्माण झाला। गुरुबद्दल खरं काय असं त्यांनी श्री महाराजांना विचारलं। तेव्हा श्री महाराज म्हणाले, सांगणाऱ्याचं सांगणं बरोबरच आहे। ज्या भूमिकेचे आणि मगदुराचे श्रोते असतील त्या पद्धतीनं सांगावं लागतं। स्वतःच्या कर्तेपणावर पूर्ण विश्वास असण्यासारखी ज्यांच्या जीवनाची घडण आहे त्यांना दुसऱ्यावर श्रद्धा ठेवून वागा असं म्हटलं तर ते पटणार नाही, ते जमणार नाही। अनुभव, वाचन आणि निःपक्षपाती विचार यांच्या सहाय्यानंच स्वस्वरूपाचा शोध घ्यावा हेच सांगणं तशा श्रोत्यांना योग्य असतं। तेच त्यांना रुचेल आणि मानवेल। पण सर्वसाधारण माणसाला गुरुचा आधार आवश्यक असतो आणि उपयोगी पडतो। ते असो, श्रोत्यांनी गुरु नको हे वक्त्याचं वचन ऐकून ते पाळलं तर वक्त्याकडे गुरुत्व येतच की नाही? म्हणजे गुरु वाचून परमार्थ नाही याचाच तो पुरावा नव्हे का? ही होती आठवण क्रमांक 223। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय।